दुपारचे 3 वाजले होते. आदित्य एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसला होता. समोर बॉस, टेबलवर लॅपटॉप आणि मोबाईल सतत व्हायब्रेट होत होता. स्क्रीनवर एकच नाव पुन्हा पुन्हा दिसत होतं, आई. एकदा, दोनदा, तीनदा आदित्यने त्रासिक नजरेने मोबाईलकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, आई पण ना, किती वेळा फोन करते. त्याने फोन कट केला. फक्त 5 मिनिटांनी पुन्हा फोन वाजला. यावेळी अनोळखी नंबर होता. त्याने कॉल उचलला आणि पुढच्या काही सेकंदात त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. कारण समोरून एकच वाक्य ऐकू आलं, तुमच्या आईला अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. कृपया लगेच हॉस्पिटलमध्ये या. त्या एका क्षणी त्याला आयुष्यात पहिल्यांदा समजलं, काही फोन पुन्हा कधीच येत नाहीत. पुढचे काही मिनटं स्किप करू नका, कारण ही कथा कदाचित तुम्हाला आजच कोणाला तरी फोन करायला भाग पाडेल. आदित्य पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. चांगला पगार, मोठं घर, कार, प्रतिष्ठा. बाहेरून पाहिलं तर तो खूप यशस्वी वाटत होता. पण या यशाच्या मागे एक सत्य होतं. तो हळूहळू आपल्या आईपासून दूर जात होता. शारदा गावात एकटी राहत होती. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ती मुलाला फोन करायची. जेवलास का बाळा? तब्येत ठीक आहे ना? जास्त काम करू नकोस. आदित्यला तिचं प्रेम कधीकधी त्रासदायक वाटू लागलं. आईची छोटीशी इच्छा. प्रत्येक वेळी शारदा एकच म्हणायची, बाळा, वेळ मिळाला की एकदा घरी ये. आदित्य नेहमी म्हणायचा, हो आई, पुढच्या महिन्यात नक्की. पण तो पुढचा महिना कधीच आला नाही. एके दिवशी कुरिअरने एक छोटं पार्सल आलं. आत होती त्याच्या लहानपणीची छायाचित्र, त्याचा पहिला शाळेचा बिल्ला आणि आईने विणलेला स्वेटर, सोबत एक चिठ्ठी. थंडी वाढते, स्वतःची काळजी घे. आदित्यने ती चिठ्ठी वाचली, पण पुन्हा कामात व्यस्त झाला. त्या दिवशी मीटिंगमध्ये त्याने आईचा फोन कट केला आणि काही मिनिटात हॉस्पिटलचा फोन आला. तो वेगाने हॉस्पिटलकडे धावला. मनात एकच प्रार्थना, देवा, फक्त एकदा आईशी बोलू दे. शारदा ICUमध्ये होती. मशीन्सचा आवाज, डॉक्टरांचे गंभीर चेहरे आणि काचेमागे शांत पडलेली आई. आदित्य तिच्या जवळ गेला, तिचा हात हातात घेतला आणि रडत म्हणाला, आई, उठ ना, मी आलोय. आता रोज तुझ्याशी बोलेन, तुला कधीच वाट पाहायला लावणार नाही. शारदाने हळूच डोळे उघडले. ओठांवर हलकंसं स्मित आलं. ती कुजबुजली, मला माहीत होतं तू येशील. काही दिवसांनी शारदा बरी झाली. घरी परतताना आदित्यने एक मोठा निर्णय घेतला. त्याने गावाजवळच रिमोट वर्क सुरू केलं. आता तो रोज आईसोबत चहा प्यायचा, तिच्या हातचं जेवण खायचा आणि तिच्या गोष्टी ऐकायचा. एके दिवशी शारदा हसत म्हणाली, बाळा, मला काहीच नको, फक्त तुझा आवाज ऐकू येत राहायला पाहिजे. त्या दिवशी आदित्यला समजलं, आईला महाग भेटवस्तू नको असतात, तिला फक्त मुलाचा वेळ हवा असतो. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आईचा आवाज. काम थांबू शकतं, मीटिंग पुन्हा होऊ शकते, पण काही फोन, काही माणसं, काही क्षण पुन्हा कधीच परत येत नाहीत. जर ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर आजच आपल्या आईला फोन करा आणि कमेंटमध्ये लिहा, आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. अशाच हृदयाला भिडणाऱ्या भावनिक कथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.